तर ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे की युद्ध सुरू झालं आहे. आता युद्ध आणि असं पुष्कळांचं मत आहे की कारण खोमेनी गेले त्यांच्यात आणि त्याच्या पुढच्या 4 जसं तुम्ही म्हटलं की त्यांनी म्हणजे फळ्या त्या नेतृत्वाच्या फळ्या तयार करून ठेवलेल्या आहेत. तर सिनियर लीडर्ससुद्धा त्याच्यात पुष्कळसे सिनियर लीडर्स पण त्यांचे हे झालेले आहेत. तर त्याच्यामुळे एक लोकांचा असं कल आहे की कदाचित हे युद्ध जास्त दिवस चालणार नाही. बरोबर. पण दुसरं गोष्ट आपल्याला आणि त्याच्यामुळेच आपण जर बघितलं की जगातले जे स्टॉक मार्केट्स आहेत त्याच्यावर आज काही खूप मोठा परिणाम होताना दिसत नाही. म्हणजे एक आपल्याकडे गिफ्ट निफ्टी 100-125च्या आसपास आहे, ते नॉर्मल आहे. आणि आपण US पण जर मार्केट बघितलं तर 300-400 पॉईंट फक्त खाली पडते. तर त्याच्यामुळे असं बघितलं तर जगात या युद्धाचा स्टॉक मार्केटवर खूप काहीचा परिणाम लगेच दिसत नाही. त्याचं कारण असं आहे की लोक हे समजून चालत आहेत की कदाचित हे युद्ध जास्त दिवस चालणार नाही. बरोबर, एवढी इंटेन्सिटी नसेल. कारण इराणची एवढी ताकद नाही की ते हे युद्ध खूप दिवस टिकून ठेवेल. बरोबर आहे. पण याचा दुसरा एक भाग आहे, इराण डायरेक्टली युद्ध करू शकत नाही. पण इराण कॅन फाईट लाईक असिमेट्रिक वॉर. बरोबर. म्हणजे ते डायरेक्ट नाही लढणार, पण ते ना खुरपत करणार. आता त्यांनी कसं केलं आहे की त्यांनी बेहरीनवर, इराक याच्यावर, आपल्या दुबईवर, इकडे तिकडे पण त्यांनी हमले केले. सगळे सॉफ्ट टार्गेट जे आहेत तिकडे त्यांनी हल्ले केले. त्याचा अर्थ काय की या ज्या लोकांनी त्याला, म्हणजे हे सगळे मुस्लिम कंट्रीज आहेत पण त्यांनी इराणची साथ घेतली, बाजू घेतली नाही. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे हे काय करणार, आता डायरेक्ट नाही लढणार पण हे सगळ्यांना त्रास देत राहणार. परत त्यांच्याकडे खूप महत्वाचा जो क्रीक आहे, जो रस्ता आहे, तिथून पूर्ण जहाजाची माल हार्मोज बंदर आहे. तर त्याच्यावर त्यांचा कंट्रोल आहे आणि तो त्यांनी बंद केला आहे. त्याच्यामुळे जगात आहे ना या ट्रान्सपोर्टेशनचा खूप फरक पडणार आहे. बरोबर आहे. आणि मला वाटतं सर आपण म्हणालात ते